कल्पना करा, सार्वजनिक जमिनीवर बुलडोझर चालतायत आणि भ्रष्टाधिकारी कागदपत्रांच्या फाईल्समध्ये सामान्य माणसाचा हक्क दाबून टाकतायत. हा फक्त जमिनीचा तुकडा किंवा कायद्याचा संघर्ष नाहीये, नाही. हा आहे न्यायासाठी पुकारलेला एक लढा. आणि याच लढ्यामध्ये नागरिकांच्या संरक्षणासाठी एक जबरदस्त शक्तिशाली शस्त्र तयार करण्यात आलं, लोकपाल. पण हे शस्त्र नक्की आहे तरी काय, आणि ते आपल्यासाठी कसं काम करतं? चला, आज हेच जाणून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण या संरक्षकाच्या जन्माची गोष्ट पाहू, त्याचा 50 वर्षांचा संघर्ष. मग आपण त्याची ओळख करून घेऊ, तो नक्की आहे तरी कोण. त्यानंतर पाहू की त्याची नजर कोणाकोणावर असते, त्याचे अधिकार काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक सामान्य माणूस म्हणून आपण त्याला मदतीसाठी कसं बोलावू शकतो. पण बघा, या संरक्षकाची खरी ताकद समजून घ्यायची असेल ना, तर आधी त्याच्या निर्मितीमागचा तो मोठा आणि खरं तर खूप खडतर संघर्ष समजून घ्यावा लागेल. हे काही एका रात्रीत झालेलं नाहीये. यामागे अनेक दशकांच्या मागण्या आहेत, खूप प्रयत्न आहेत आणि मोठा संघर्ष आहे. जरा ह्या टाईमलाईनवर एक नजर टाका. अनेक दशकं हे विधेयक रखडलं होतं. पण 2011 साली जे मोठं जनांदोलन झालं, त्याने ह्या संपूर्ण प्रक्रियेला एक नवी ऊर्जा दिली, एक नवी गती दिली. ही एक गोष्ट आपल्याला नेहमी आठवण करून देते की जेव्हा जनता एकत्र येऊन बदल मागते, तेव्हा व्यवस्थेला झुकावंच लागतं. यावरूनच कळतं की हे यश मिळवण्यासाठी किती चिकाटी लागली असेल. तर मग आता वेळ आली आहे आपल्या या कथेच्या नायकाला भेटण्याची. हा लोकपाल आहे तरी कोण? चला, त्याची ओळख करून घेऊया. लोकपाल या नावातच सगळं काही दडलंय. लोक म्हणजे आपण, म्हणजे जनता, आणि पाल म्हणजे संरक्षक. म्हणजे हा कोणी अधिकारी किंवा समिती नाही, तर तो आहे जनतेचा संरक्षक. एक अशी संस्था जी फक्त आणि फक्त एकाच उद्देशाने बनवली गेली आहे, सत्तेत बसलेल्या लोकांपासून जनतेच्या हिताचं रक्षण करणं. अर्थात एक संरक्षक एकटा लढत नाही. लोकपाल म्हणजे खास निवडलेली सुपर टीम आहे. या टीमचं नेतृत्व कायद्यातले सर्वात मोठे जाणकार करतात आणि त्यांच्यासोबत न्यायिक आणि प्रशासकीय क्षेत्रातले तज्ज्ञ असतात. ही रचना एक प्रकारचं संतुलन साधते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आरक्षणाच्या तरतुदीमुळे ही टीम खऱ्या अर्थाने भारताच्या विविधतेचं प्रतिबिंब ठरते. ठीक आहे, तर आपल्याकडे एक संरक्षक आहे, एक तज्ज्ञांची टीम आहे. पण या टीमचा प्रभाव, त्यांची पोहोच कुठपर्यंत आहे, ते नक्की कोणाकोणावर नजर ठेवू शकतात? याचं उत्तर तुम्हाला कदाचित आश्चर्यचकित करेल, कारण यांचं कार्यक्षेत्र प्रचंड मोठं आहे. चला, तर मग बघूया या कायद्याच्या तीक्ष्ण नजरेखाली नक्की कोण कोण येतं. म्हणजे देशाच्या सर्वोच्च पदापासून ते अगदी खालच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यापर्यंत जवळजवळ प्रत्येक जण या कायद्याच्या कक्षेत येतो. यातून एकच स्पष्ट संदेश जातो: कोणीही, अगदी कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. लोकपाल नक्की काय करू शकतो? भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी त्याच्या भात्यात कोणती शक्तिशाली शस्त्र आहेत? एक क्षण विचार करा. समजा एखाद्या बिल्डरने भ्रष्ट अधिकाऱ्याच्या मदतीने सार्वजनिक उद्यानाची जागा हडपली. पूर्वी काय व्हायचं? त्या अधिकाऱ्यावर कारवाईसाठी सरकारी परवानगी मिळायलाच वर्षानुवर्ष लागायची. आता लोकपाल थेट खटला चालवण्याची मंजुरी देऊ शकतो. त्या बेकायदेशीर प्रकल्पातून मिळवलेली मालमत्ता जप्त करू शकतो आणि सीबीआयला थेट तपासाचे आदेश देऊ शकतो. हे फक्त चौकशीचे अधिकार नाहीत, हे थेट कारवाईचे अधिकार आहेत. पण ह्या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा संरक्षक स्वतःहून कामाला लागत नाही. त्याला जनतेला, म्हणजे आपल्याला आवाहन करावं लागतं. आणि इथूनच आपण सगळ्यात व्यावहारिक प्रश्नाकडे येतो. एक सामान्य नागरिक म्हणून आपण या संरक्षकाला मदतीसाठी कसं बोलावू शकतो? चांगली गोष्ट ही आहे की तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. फॉर्म ऑनलाईन मिळतो, त्याला आवश्यक पुरावे जोडायचे आणि तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी तक्रार सादर करू शकता. हे यासाठीच केलंय की कोणताही सामान्य नागरिक या संरक्षकांपर्यंत अगदी सहज पोचू शकेल. हो, तक्रारी गंभीर आहेत याची खात्री करण्यासाठी काही नियम नक्कीच आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का, इथे कोणताही आर्थिक अडथळा नाही. तक्रार दाखल करण्यासाठी 1 रुपयाही लागत नाही. हे यासाठी की न्यायाचे दरवाजे प्रत्येकासाठी खुले असावेत, मग त्यांची आर्थिक परिस्थिती काहीही असो. तर मग कायदा अस्तित्वात आहे, संस्था तयार आहे आणि शस्त्रही सज्ज आहेत. पण या सगळ्याची खरी ताकद ती आपल्या जागरूकतेवर आणि कृतीवर अवलंबून आहे. प्रश्न हा नाही की संरक्षक आहे की नाही,
खरा प्रश्न हा आहे की गरज पडल्यास आपण म्हणजे जनता त्याचा वापर करण्यास तयार आहात का? याचं उत्तर आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. विचार नक्की करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.